नमस्कार, मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरदास. माझ्यासोबत विधितज्ञ ॲडव्होकेट ऋषिकेश चव्हाण साहेब आहेत. आज मी आपल्यासमोर ग्रामपंचायत खेड तालुका व जिल्हा सातारा याचे सरपंच लता फरांदे यांनी केलेला अपहार, त्यांचं झालेलं निलंबन व पुढील कायदेशीर कारवाई या सर्वाबाबत आज मी आपल्यासमोर चर्चा करण्यास आलेलो आहे. आणि सदर दावा आम्ही कलम 39 प्रमाणे ड्राफ्ट केला होता आणि विधितज्ञ ऋषिकेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत व त्यांनी दावा दाखल केल्यामुळे किंवा त्यांच्या मार्गदर्शनात दावा दाखल झाल्यामुळे आज आम्ही यशाचा एक टप्पा पार केलेला आहे. होय, लता अशोक फरांदे यांनी केलेल्या अपहाराबद्दल त्यांचं सरपंच या पदावरनं निलंबन करण्यात आलेलं आहे. याचा आदेश मी आपल्याला दाखवतो. आपण माननीय विभागीय आयुक्त पुणे विभाग यांच्या न्यायालयाने हा आदेश पारित केलेला दिसतोय आपल्याला. यामध्ये 16,27,143 रुपयाचा आर्थिक अपहार झाला, तर 50,000 रुपयाचं अनियमितता झालेली आहे. या सर्वाच्या सुनावणी अंती माननीय विभागीय आयुक्तांनी आदेश पारित केलेले, निकालाची समज देखील देण्यात आलेली आहे. याचं अवलोकन केलं असता श्रीमती लता अशोक फरांदे, सरपंच ग्रामपंचायत तालुका खेड जिल्हा सातारा यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. यांना पदावरून काढून टाकण्यात आलेलं आहे. मात्र आता आपण याचं कायदेशीर विश्लेषण काय आहे हे सर्व विश्लेषण आपण आता जाणणार आहोत. आपण विधितज्ञ यांच्याकडनं जाणून घेऊ की याचं कायदेशीर विश्लेषण काय असेल. नमस्कार. तर आपण जर आदेशाचे अवलोकन केले तर आदेशामध्ये विभागीय आयुक्त यांना अर्ज चालवण्यावेळी बरेच अधिकार असतात. त्यातील एक अधिकार म्हणजे काय की जिल्ह्यातील जो काही सीईओ असेल त्याच्याकडून चौकशी अहवाल मागून घेणे आणि त्या चौकशी अहवालावर जर सकारात्मक वाटचाल करायची असेल किंवा सकारात्मक अर्ज आला असेल तर त्याबाबत तसे सकारात्मक आदेश पारित करणं. त्यामुळे जेव्हा ह्या तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला आणि त्यावर जेव्हा सीईओ मार्फत चौकशी करण्यात आली, त्या चौकशीमध्ये केलेल्या अपराबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आता एखादी गोपनीय चौकशी जेव्हा होते किंवा एखादी चौकशी जेव्हा होते त्यामध्ये दोन्ही बाजूचे पुरावे, तोंडी म्हणणं, लेखी पुरावे बघितले जातात आणि त्यानंतरच सीईओ सारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून खूप जबाबदारीनं अहवाल सादर केला जातो. तर या अहवालाचा बेस घेऊन विभागीय आयुक्त पुणे यांनी सदर व्यक्ती लता फरांदे यांच्यावर ही कारवाई केली आहे आणि 39 अंतर्गत त्यांच्या अधिकाराचा वापर करून त्यांना आता त्या पदावरून काढून टाकण्यात आला आहे. हा आदेश दिनांक 14/5/2026 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. परंतु यामधील आर्थिक गैरव्यवहाराबाबत जो काही सकारात्मक अहवाल आला आहे त्याबाबत पोलिसांकडे जाऊन त्याची प्रथम तक्रार देणं किंवा एफ आय आर करणं गरजेचं आहे. कारण की 39 अंतर्गत फक्त पदावरून काढून टाकणे ही कारवाई पुरेपूर कारवाई नसून ग्रामपंचायतीला जो काही शासनामार्फत निधी दिला जातो त्या शासकीय पैशाचा अपहार म्हणजे पब्लिक ॲट लार्ज याची फसवणूकच आहे हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळे फक्त त्याला काढून टाकलं किंवा त्यावर 6 वर्षासाठी बंदी आणली, ही अशी जर कारवाई शासनाकडून भविष्यात होत राहिली परंतु त्यावर कुठला एफ आय आर झाला नाही तर भविष्यात निवडून येणाऱ्या भ्रष्ट सरपंच असतील, उपसरपंच असतील यांच्यावर कायद्याचा तगादा राहणार नाही. त्यामुळं आपण हा आदेश झाल्यापासून पुढील 10-15 दिवसामध्ये शासनामार्फत एफ आय आर होईल अथवा नाही याबाबत चौकशी करून तसा नेसेसरी फॉलोअप घेऊन प्रयत्न करू. जर तसं नाही झाल्यास आम्ही रितसर सदर आदेशाचा आधार घेऊन मेहरबान पोलीस निरीक्षक यांच्याकडे
आणि एसीपी डीसीपी यांच्याकडे तक्रार देणार आहोत. तरी देखील जर सदर तक्रारीची दखल घेण्यात आली नाही तर आम्हाला रितसर प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्या कोर्टात प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करावी लागेल आणि यातील आणखी डिटेल इन्व्हेस्टिगेशनच्या बाबतीत माहिती घ्यावी लागेल. यामध्ये आणखी कुणाचं किती संगनमत आहे, कधी पैसे काढले गेले होते, ऑडिटिंग व्यवस्थित झालं होतं नव्हतं, तर ह्याबाबत आणखी खोलात चौकशी करणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. त्यामुळं आमची शासनाला हीच विनंती आहे की या विषयांमध्ये दिरंगाई होऊ नये, कारण की जशी जेवढी दिरंगाई गुन्हा नोंद करण्यासाठी होईल तेवढेच पुरावे नष्ट होतील आणि भविष्यामध्ये मग प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करायची जर वेळ आली तर विनाकारण पुरावे मिटवले आणि ह्यासाठी जबाबदार कोण याचं उत्तर कधीतरी भविष्यामध्ये या आदेशाच्या अंतर्गत अधिकाऱ्यांना पण द्यावं लागेल, याची आपण नोंद घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.